म्हणजे या बनावट दुग्धजन्य पदार्थांमुळे जी काही पुतना मावशी आहे ती आपल्या जेवणात अक्षरशः विष कालवते असं म्हणतो मी. 100% बरोबर. मला वाटतं महाराष्ट्र सरकारनं याबाबत अगदी खूप कडक धोरण केलं पाहिजे होतं. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आता हरकती देखील मागवलेल्या आहेत. ह्या जूनपर्यंतची तारीख देखील तुम्ही सांगितली. तर तुम्हाला वाटतं की हे चित्र बदलेल येत्या काही काळात? मी 100% हे शेवटी कसं आहे की बदल एका दिवसात घडत नाही. ह्याला इनिशिएट होणं गरजेचं आहे आणि हा इनिशिएशन चालू झालेला आहे. मग आता मागच्या वेळेस पनीरवरती चर्चा झाली, आता दूध भेसळवरती लोक उघडपणे बोलतात. सगळ्यात महत्त्वाचं काय, उघड चर्चा होणंही तेवढं गरजेचं आहे. जोपर्यंत डिस्कशन्स होत नाहीत, चर्चा होत नाही आणि अवेअरनेस क्रिएट होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी पुढे जाणार नाही आहे. सगळ्यात जबाबदारी सरकारची असतात असं नाही, ही तुमची माझी नैतिक जबाबदारी पण आहे. सरकार जेवढा रिस्पॉन्सिबल आहे तेवढे आपण सर्वजण रिस्पॉन्सिबल आहोत. त्यामुळे ही नैतिक जबाबदारीतनं प्रत्येकजण ज्यावेळेस काम करायला सुरू करेल ना, त्यावेळेस याच्यावरती इम्पॅक्ट होताना दिसणार आहे. म्हणजे आज दुधामध्ये काही ज्या गोष्टी ॲड होतात इतक्या डेंजरस आहेत. आज दुधाची शेल्फ लाईफ वाढवा म्हणून अजूनही काही डेअरीज आता बऱ्यापैकी कंट्रोल झाला आहे, ते ग्रॅमी ॲसिड टाकतात, पीएच मेंटेन राहतो त्याने. बरोबर. हां.